प्रकृती अस्वस्थ्यामुळे ब्रेक घेतलेल्या शरद पवारांचा पुन्हा एकदा झंझावाती दौरा सुरू झालाय। 8 तारखेपासून शरदनगर, पुणे, सातारा, बीड या ठिकाणी शरद पवार हे सभा घेतील। शरद पवार हे नगर, पुणे, सातारा आणि बीडच्या दौऱ्यावर आहेत। उमेदवारांच्या प्रचारार्थ ते सभांचा धडाका करतायत। काल शरद पवारांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांनी ब्रेक घेतला होता, मात्र उद्या बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर 8 तारखेपासून शरद पवार पुन्हा एकदा सभांचा धडाका सुरू करणार आहेत। आपण बघतोय शरद पवार यांनी काल 1 दिवसाचा ब्रेक घेतलेला होता। त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी हा ब्रेक घेतला होता, मात्र पुन्हा एकदा त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे। त्यांचा झंझावाती दौरा सुरू होणार आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, नक्कीच गेले 2 दिवस शरद पवारांनी काल सभेमध्ये त्यांचा आवाज खराब झाला होता। 2 दिवस विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा 8 तारखेपासून पुणे, सातारा, बीडचा दौरा करतात आणि पुन्हा एकदा त्यांचा झंझावात आपल्याला पाहायला मिळणार आहे। तिसऱ्या टप्प्यासाठी 13 तारखेला मतदान होत आहे, त्यासाठी त्यांच्या सभांचंही नियोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये ते 8 तारखेपासून सभा घेत आहेत। त्यांच्या 5 ते 6 सभा या असणार आहेत आणि त्याचं वेळापत्रकही त्यांच्या ऑफिस मधून जाहीर झालेलं आहे। त्यामुळे शरद पवार आजारी असले तरी पुन्हा एकदा शरद पवारांचा झंझावाती दौरा परवापासून पुन्हा एकदा सुरू होत आहे। सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।